झी 24 तास एक पाऊल पुढे। आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात रोहयो योजनेतला गैरकारभार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे गृहमंत्री आर पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांपुढे प्रशासनाच्या गैरकारभाराचा पाढा वाचलाय। यावेळी काम करणारे मजूर बोगस आणि त्यांची जॉब कार्ड रिकामी असल्याचं आढळलंय। मुख्यमंत्र्यांसमोर दोन्ही मंत्र्यांनी शेटफळ गावातल्या मजुरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली। प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच या मजुरांची चांगलीच भंबेरी उडाली। गावकरी आणि गरीब शेतकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी सरकारनं रोहयो योजना सुरू केली। मात्र शेटफळ गावात ठेकेदारांनी मित्र आणि पाहुण्यांचे जॉब कार्ड बनवून कामावर आणल्याचं दाखवलंय। शिवाय यंत्रांनी काम करून पैसे हडपल्याचंही दाखवण्यात आलेलं आहे। काही नेते आणि अधिकाऱ्यांनी महिला आणि कॉलेज तरुणांना कामावर दाखवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। यावेळी गृहमंत्री आणि आर पाटील यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांपुढे खडसावलं। सांगली जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। कधी किती दिवस काम करताय? कालला 2 रोज काम बंद होतं, मला आमची घरची काहीतरी कामाची आता उन्हाळा लागणार खायचं काय? पाऊस दिसतोय का तुम्हाला इकडे? हजेरी अंगावर देतात का? मजूर काम नसता यंत्रणेमार्फत काम केलं जातं, हे अतिशय चुकीचं आहे। यांच्यावर जास्तीत जास्त शासनानं कारवाई करावी एवढीच आमची रिपूर्ण पार्टी मीडिया आटपाडी तालुका यांच्या वतीनं मागणी आहे। सांगलीमध्ये रोहयो योजनेमधला गैरकारभार उघडकीस आलेला आहे आणि विशेष म्हणजे गृहमंत्री आर पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांपुढे हा प्रशासनाचा गैरकारभार उघड केलेला आहे। यावेळी काम करणारे मजूर जे आहेत ते बोगस आणि त्यांची जॉब कार्ड रिकामी असल्याचं आढळलंय। या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्याबरोबर आहेत। रवींद्र, रोहयो योजनेतला गैरकारभार मुख्यमंत्र्यांसमोरच उघड झालेला आहे आणि विशेष म्हणजे मंत्र्यांनीच ही बाब मुख्यमंत्र्यांसमोर आणलेली आहे। काय सांगता येईल एकूणच या संदर्भामध्ये नेमकं काय घडतं आहे त्या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे? ग्रामीण भागातील शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील यांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावं या हेतून चांगल्या हेतून सरकारनं रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे। मात्र सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावामध्ये या योजनेचा बोजवारा उडलेला दिसून येते। या कामामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असल्याचं उघडकीस आलेलं आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या पाणीसाठी आले होते आणि जेव्हा आटपाडी तालुक्यातील शेटफळ गावामध्ये ते पाणी करण्याकरिता आले त्यावेळी रोजगार हमी योजनेच्या एका ठिकाणी त्यांची व्हिजिट होती। यावेळी गृहमंत्री आर पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी तिथल्या मजुरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली। मात्र तिथल्या मजुरांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही। तुमची मजुरी किती आहे, तुम्ही किती दिवसापासून काम करता आणि तुम्ही काम करता तर मग तुमची जॉब कार्ड रिकामी का आहे, तुमची हजेरी का मांडली गेली नाही, या प्रश्नांची जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्यांना बनवाबनवीगिरी बंद करा अशा पद्धतीने सुद्धा गृहमंत्र्यांनी सांगितलं। या संपूर्ण प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे। निश्चित रवींद्र, या संदर्भात कुठल्या ठेकेदाराचा किंवा जसं ग्रामस्थांनी आरोप केलाय की काही नेते आणि अधिकारी महिला आणि कॉलेज तरुणांना कामावर दाखवल्याचा आरोप त्यांनी ग्रामस्थांनी केलेला आहे, तर अशा प्रकारे कुणाची नावं पुढे येतात का? यामध्ये कुणाचे हात गुंतलेले आहेत या संदर्भात? मुळात ही जी कामं बघितली तर मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे घाई गडबडीनं ही कामं केल्याची दिसली आणि मुळात ही मजुरांच्याकडून कामं करून घेण्याऐवजी पॉकलँड किंवा यंत्राच्या साह्यानं ही कामं करून घेतल्याचं हे स्पष्टपणे दिसत होतं आणि त्यामुळे स्थानिक नेते असतील किंवा अधिकारी असतील यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांनीच हा प्रकार केल्याचं उघडकीस आलंय। आणि याची सर्वाधिक धक्कादायक माहिती म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय दौरा संपून बाहेरगावी निघून गेल्यानंतर तिथलं काम बंद झालेलं आहे आणि आज सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे मोकळे असे प्लॉट पडलेले आहेत। कोणताही मजूर त्या ठिकाणी आता काम करायला तिथे नाही। म्हणजे केवळ रवींद्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुरती हा एक बनाव केला गेला आहे असं म्हणायला हरकत नाही। रवींद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। रवींद्र कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। सांगलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। रोहयो योजनेतला गैरकारभार उघड झालेला आहे मुख्यमंत्र्यांसमोर आणि आता विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा दौरा संपल्यानंतर मात्र तिथलं काम पुन्हा ठप्प झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।